हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत? नजराच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आज उठायला खूपच उशीर झाला. 6ला 5 मिनटं कमी असताना उठले मी. आणि का उठले त्याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शेअर करत जाईन. आणि जे काही बेल आयकॉन असतं ना, ते दाबल्यानंतर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि इकडे वेळ झाल्यामुळे ना पटकन पोह्याचाच नाश्ता मुलांना केला होता आणि मी तुझ्यासाठी इथे गरम पाणी देते आणि मीसुद्धा थोडं घेते, कारण गडबडीत पटकन होणारं म्हणजे पोहेच असतात. पटकन कांदा वगैरे चिरला आणि पोहे करून घेतले आणि डब्याला स्वराजला पोहे दिले आणि मी तू खाऊन गेली. मग तिच्या टीचर आज ओरडत होत्या की टिफिन का नाही आणलास. तिच्या दाताचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना आता टिफिन कंपल्सरी तिला द्यायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे मग तिला देते. आता ही ना चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला आहे ना, हे घेऊन आले होते 1 किलो. तो थोडा ओलसरच असतो. तो डब्यामध्ये भरून ठेवते मी इथं. आता माझ्याकडे ज्या विकत आणलेले बरण्या आहेत ना, त्यापैकी सगळ्या संपलेल्या आहेत. आता ह्याच्यासाठी वेगळी एक बरणी आणावी लागेल असं वाटते. आणि बघू शकता इथे तो मसाला कसा दिसतोय. एकदम असा ओलसर आहे तो. आणि तो मी भाजीमध्ये पण एक चमचा वापरते, म्हणजे तिखट बऱ्यापैकी आहे ना, तर छान तरी पण येते आणि तिखट पण होतं. आता इथे मी त्यांच्यासाठी ताट तयार केलं आहे आणि सगळी कामं माझी उरकलेत. 11:30 वाजेपर्यंत सगळी कामं झाली, कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं. काय ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आज आता पुन्हा चाललो आहे. आज आहे मंगळवार, तर रेशन कार्ड जे काय तयार करायला दिले ते झालं आहे काय बघून मग ते घेऊन यायचं आहे. आज आता फायनल बघू झालं आहे का नाही, तर मग त्यांना सांगते पटकन बनवा, कारण मुलांच्या शाळेमध्ये द्यायचं आहे झेरॉक्स वगैरे. त्यासाठी आता आम्ही चाललो. थोडं बारीक पाऊस आहे पण ठीक आहे, छत्री घेऊनच जाणार आहे आणि हे रेनकोट घालणार आहेत. तर चला मग. बाहेर पडायच्या आधी खूप मोठा पाऊस आला. मग हे बोलले की माझा जुना रेनकोट आहे तो घाल, नाही तर भिजायला होईल. काय ते माहिती आहे तुझ्या काळोखच तेवढा झालेला म्हटल्यावर. हां, मी नेमकी खाली जायला आणि स्वराज शाळेतून यायला अशी गाठभेट आमची पडली. आणि त्यांना सकाळी रेनकोट नेला नव्हता, त्याच्यामुळे ना येताना थोडासा पाऊस त्याला लागला आणि तसं पण भिजलोच आहे, म्हणून इथं त्याचा एन्जॉय चालू आहे. तर बॅग काढून ठेवली आणि भिजतोय विनाकारण. मी त्याला ओरडत होती तर ऐकत नव्हता अजिबातच. त्यानंतर हे आले मला घ्यायला, कारण गाडीत रेनकोट ठेवला होता तो आणायला ते गेलेले. त्यानंतर आम्ही गेलो. मग पावसामध्ये मी काय बाकीचं शूट करत बसले नाही, डायरेक्टली घरी आल्यावरच, कारण का इतका सारा पाऊस होता ना, अक्षरशः मी रेनकोट घालूनसुद्धा भिजले होते. तर अशा पद्धतीनं दुपारपर्यंत आमचा वेळ गेलेला आहे सगळ्या रेशन कार्डच्या नादामध्ये. रात्री ना अचानक भयानक असं होईल असं काही वाटलं नाही. रात्री एडिटिंग वगैरे करून 10:30 वाजता आम्ही झोपलो. त्यानंतर ना 11 नंतर माझी अशी दाढ दुखायला लागली ना, असं भयानक. वरची दाढ, अक्कल दाढ, जिथं कीड आली ना ती खूप दुखते आणि इथं सुद्धा हे आहे ना, ही पण खूप दुखती आहे रात्री. आणि रात्री मी काय केलं, तापाची अर्धी गोळी खाल्ली, परत पेनकिलर एक खाल्ली आणि अजून एक दुसरी होती ती एक खाल्ली. अशा 3 गोळ्या खाल्ल्या आणि तरीसुद्धा कमी नाही आलं. म्हणून मग मी मिठाच्या गुळण्या केल्या, परत ब्रश केलं, तरीसुद्धा काही कमी झालं नाही. आणि नंतर मग रात्री 2 वाजेपर्यंत मी जागीच होते आणि 2 नंतर कधी झोप लागली काही कळलं नाही. बहुतेक ते मितूची एक गोळी होती ना डॉक्टरांनी परवा मागच्या वेळी दिलेली, तीच म्हणजे त्याच्यामुळे दुखायचं थोडं कमी झालं असेल. आणि 3 गोळ्या खाल्ल्यामुळं आज दुसऱ्या दिवशी मला इतकं भयानक ॲसिडिटी झाली ना, की छातीच्या आणि पोटाच्या मध्ये असं इतकं दुखत होतं दुपारपर्यंत. तरीसुद्धा मी ते रेशन कार्डचं काम होतं म्हणून ते करायला त्यांच्यासोबत गेली. मला तिथं उभंसुद्धा राहता येत नव्हतं, म्हणून मी जितका वेळ ते लाईनमध्ये उभे होते तोपर्यंत मी बाकावर बसून होती. आणि मग आम्ही ते सगळं आवरून 2:30 वाजता आलो, जेवलो वगैरे. आता म्हटलं दुखायचे थांबले तर ते काही दुखणार नाही परत, पण दुपारनंतर परत आता दुखायला चालू झाले आणि पूर्ण असं सगळं डोकं वगैरे पूर्ण दुखतं आहे. आता मागच्या 15 दिवसापूर्वी मितूच्या दाताचं झालं आणि आता माझं चालू झालं आहे.
काय होते काय कळतच नाही. लहानपणी कधी कोलगेट वापरायला मिळालं नाही. ती चुलीतली राख असते ना, ती ठेचायची, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते लावायचं. अशा पद्धतीनं आम्ही परिस्थिती काढलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं हे दातांवर परिणाम झाला आहे किंवा अंगात स्वतःच म्हणजे माझ्याच अंगात कॅल्शियम कमी असेल त्याच्यामुळं पण हे दातांवर परिणाम झाला आहे की काय माहिती. पण आज खूप दुखतं आहे, त्याच्यामुळं आज जास्त काही व्हिडिओ पण शूट नाही केला आहे. जेवढं केलं आहे तेवढं आता तुमच्याशी मी शेअर करेन. सकाळी पण मी रेसिपीज वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, जेवणाचं वगैरे. म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हणून मग मी आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. संध्याकाळचे आता 6:30 वाजले. तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. चला तर मग बाय.